इकडे लक्ष द्या. विस्कॉसिटी. आता सगळ्यात महत्वाचं विस्कॉसिटी काय, कशाला म्हणायचं विस्कॉसिटी? काय एक आयडिया आहे का? म्हणजे विस्कॉसिटी कशाचे, कशाला? आता समजा एक ग्लास पाणी घेतला, एक ग्लास पाणी घेतला, दोघात पण मी बोट बुडवायला सांगितलं, काय फील होईल दोघांमध्ये पण जर मी बोट बुडवलं तर? किंवा एक ग्लास ऑइल घेतला आपण बुडवलं, काय काय दिसेल आपल्याला लक्षात येईल? चिकटपणा जाणवेल थोडा. ओके, तेच काय केलं, हातावर एक ओतायला सांगितलं तेल याच्यावर, नेक्स्ट टाइम कपड्यावर सांगितलं पाणी. ओके, आता याच्यामध्ये जर बघितलं चिकटपणा जास्त, त्यालाच आपण विस्कॉसिटी असं म्हणता येईल आपल्याला. ओके, म्हणजे जसं की विस्कॉसिटी, व्हॉट इज द विस्कॉसिटी प्रॉपर्टी, व्हॉट इज मीन बाय विस्कॉसिटी? व्हॉट इज द नॉन विस्कस फ्लो और विस्कस फ्लो? विस्कस म्हणजे आता मी सरळ सरळ आपल्याला डिफरन्शिएट दिसतं. सिरप किंवा हनी घेऊ, त्याला जर मी ओतलं, त्याचा जर फ्लो ऑब्झर्व केला, वॉटर घेतलं, त्याला जर ओतलं, त्याचा जर फ्लो ऑब्झर्व केला, तर या दोन्ही फ्लो मध्ये, या दोन्ही फ्लुइड मध्ये व्हॉट यू ऑब्झर्व इन द डिफरंट वे. इन द वॉटर फ्लो एव्हरी लेअर व्हेलॉसिटी इज द सेम. लेअर असतात लिक्विडचे लेअर, ते जे लेयर्स आहेत ते प्रत्येक पार्टिकलचे काय असणार आहेत, सेम असणार आहेत. आणि विस्कॉसिटी अशा फ्लुइडची ही झिरो असते. अशा फ्लुइडची विस्कॉसिटी काय असते, झिरो. दॅट इज कॉल्ड एज अ नॉन विस्कस फ्लो, ज्याची व्हेलॉसिटी काय आहे, सेम आहे. कुठला? लिक्विड लेयरची, फ्लुइड लेयरची. समजा दुसरे एक हनी घेतलं किंवा सिरप घेतलं किंवा ऑइल घेतलं, आपण त्याचा फ्लो ऑब्झर्व केला. थोडं मी तुम्हाला वेगळ्या याच्याकडे देतो, वेगळ्या एक्झाम्पल कडे. नदीमध्ये जर पाणी सगळ्यात सुरुवातीला येताना ऑब्झर्व केलं का रे कधी? समजा ही नदी आहे, जर तुम्ही सुरुवातीला ऑब्झर्व केलं असेल तर हे जे आहे ना, एकदम समोरचं हे वाट काढत पुढे चाललेलं असतं. सेंटरचा जो पार्ट आहे तो पुढे असतो, आणि मग त्याच्यानंतरचं लेअर, मग त्याच्यानंतरचं लेअर, मग त्याच्यानंतरचं लेअर. द एव्हरी लेअर ऑफ द व्हेलॉसिटी इज अ डिफरंट लेअर ऑफ द डिफरंट व्हेलॉसिटी. दॅट इज कॉल्ड एज अ विस्कस फ्लो. मीन्स कॅनल मधलं सुरुवातीचं पाणी जर बघितलं तर आपण, हे जे आहे ते हे नंतर भरत येतं, हे पण तसंच हे पुढे गेलेलं असतं. ओके, म्हणजे वेगवेगळं काहीतरी फ्रिक्शन पण जाणवतं. काही लिक्विड मध्ये काय जाणवणार आहे आपल्याला, फ्रिक्शन सुद्धा जाणवणार आहे. लेअर मधलं फ्रिक्शन असं म्हणतो मी. जर मी आता इथे ह्याच्यावर टेबलवर ओतलं आपण, तर ते पहिला चिटकत जातं, मग दुसरा लेअर त्या लेअरवरनं येतो. ऑब्झर्व करा तुम्ही. ऑब्झर्व कधी केलं, कधी जर थोडं जास्त लेअर म्हणजे कसं इमॅजिनेशन करताय, एक तर ह्या पद्धतीने इमॅजिनेशन करा, नसेल तर समुद्राच्या कडेला बसलाय, लाटा यायला लागल्यात, लाटावर लाटा, म्हणजे दॅट इज अन लेअर. मग आपण विस्कॉसिटी कशाला म्हणायचं? द प्रॉपर्टी ऑफ एनी लिक्विड. कोणत्याही लिक्विडची प्रॉपर्टी काय सांगते? व्हर्च्यू ऑफ विच अपोजेस एनी रिलेटिव्ह मोशन. व्हर्च्यू ऑफ विच अपोजेस एनी रिलेटिव्ह मोशन. एनी रिलेटिव्ह सोबत एक लेअर दुसऱ्या लेअरच्या सोबत रिलेटिव्ह मोशन बिटवीन ऍडजसेंट लेअर इज कॉल्ड एज अ विस्कॉसिटी. म्हणजे दोन लेअर मधलं जे रिलेटिव्ह मोशन आहे, पण ते कसं आहे रे, व्हर्च्युअल म्हणजे काय, जस्ट आपल्याला इमॅजिनरी विचार करायचा. ऍक्च्युअली आहे का तिथं? हो आहे, पण विचार काय करायचा आहे, फक्त आहे असं, म्हणजे आभासी दुनिया असं म्हणतो आपण. ओके, दॅट लाईक तिथं. मग आता यालाच काय म्हटलं आपण, विस्कॉसिटी असं म्हटलं.
दुसरी गोष्ट, द अपोज द रिलेटिव्ह मोशन, रिलेटिव्ह मोशनला अपोज करतं बिटवीन द ऍडजसेंट लेअर, शेजारचे लेअर रिलेटिव्ह मोशनला अपोजिट करतं, अपोज करतं रिलेटिव्ह पॅरलल सोबत सोबत. याला अपोज करणार जे ऑफ द लिक्विड इज कॉल्ड एज एन विस्कस फोर्स. It is denoted by Fv. Fv is an viscous force. Do you understand or not here? It is very important. Okay, so this is the concept of viscosity. Viscous flow or non-viscous flow. So what is the velocity gradient? The velocity gradient is an rate of change of velocity with distance. Rate of change of velocity with distance dx is called as an velocity gradient. Is called as an velocity gradient. But this is measured in a stationary layer. हे कधी मेजर करायचं? स्टेशनरी लेअर मध्ये. एक स्टेशनरी लेअर आहे असं विचार केला आपण, मग त्याला काय म्हटलं? व्हेलॉसिटी with respect to किंवा the rate of change of velocity with the distance in a stationary layer. So त्यालाच आपण velocity gradient dv upon dt. Its SI unit as an its SI unit is an inverse of second or hertz. Its dimension L0 m0 t minus 1. So this is your velocity of gradient. So what is meant by coefficient of viscosity? Before that, coefficient of viscosity in the streamline flow. What is meant by streamline? Streamline. The every layer of that particular velocity is in the streamline flow is an same. Do you understand? Every velocity of the layer is an same. The velocity or that flow lines are do not cross or do not mix. That particular river is a silently flow. Water in the river is silently flow. That is called as a streamline flow. What is the turbulent? Turbulent is a mixed flow. Okay. So मी तुम्हाला सांगितलं होतं की नदीमध्ये भवरा तयार होणं किंवा पूर आलेलं पाणी, that is called as a turbulent flow. This is very important, turbulent आणि streamline चं. So streamline flow मध्ये the viscous force is directly proportional to the area. परत एकदा मला काय सांगायचं बघा या ठिकाणी, एखाद्या स्ट्रीमलाइन फ्लो मध्ये जे विस्कस फोर्स आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया बिटवीन दॅट लेयर. त्या लेयर मधला जो एरिया आहे तो एरिया and that viscous force is also directly proportional to the velocity of gradient. Velocity of gradient. So can I say here Fv is directly proportional to a dv upon dx, then Fv equal to coefficient of viscosity a dv upon dx. So can I say here simplest, so n coefficient of viscosity equal to Fv upon a dv upon dx. A dv upon dx. This n is denoted by the coefficient of viscosity. So can I say coefficient of viscosity? It is defined as the ratio of किंवा it is defined as viscous force per unit area per unit velocity gradient. काय म्हणलं मी? काय म्हणलं? It is defined as the viscous force per unit area per unit velocity gradient. हे velocity gradient चं याचा युनिट काय? सेकंड. फोर्स चं काय? न्यूटन. एरियाचं काय? मीटर स्क्वेअर. Then can I say here SI unit is an Newton second per meter square. Newton second per meter square. So याचं डायमेन्शन काय येणार आहे? L raised to 1 m1 t minus 1. L raised to minus 1 m1 t minus 1. So this is your dimension for the coefficient of
विस्कॉसिटी. इथपर्यंत तुम्हाला कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी पर्यंत तुम्हाला समजलंय का बघा. आपण जो पॉइंट घेतलाय, जे पार्ट घेतलाय तो अंडरस्टँडिंग झालेला आहे का बघा. याचा सगळा पार्ट हा मी लिहून देतोय तुम्हाला. ओके, सो पहिल्यांदा विस्कॉसिटीचं इथं सगळं लिहिलेलं आहे, ते लिहून घ्या. वेलोसिटी ऑफ ग्रेडियंटची डेफिनेशन लिहून देतो मी, मग ते लिहा. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं मी लिहून देतोय, मग लिहा. ओके, हा आता स्टोक्स लॉ. हे सायंटिस्टने नवीन नवीन दिवे लावले, आपल्या घालवले. आता दिवाळीचा दिवा लावायचा आलाय, तर इथं दिवा कसा लागतोय काय माहिती. फक्त त्या दिवाळीच्या दिव्याच्या आधी अजून एक थोडा आपला दिवा लावा की 21 फेब्रुवारी हा दिवा विसरू नका. 21 फेब्रुवारी म्हणजे अशा भरपूर दिवाळी आपण साजऱ्या करू, एकदम असं टाकाटाक फटाक्याचा कारखाना आणून ठेवा घरी, काही फरक पडत नाही. पण एवढी एक फटाके ती काहीतरी अजून एक नवीन नवीन पार्ट आलाय. फटाक्यात बी नवीन नवीन लय दररोज ते असं टाकले, कुटुंब करायला लागले. त्याला लसूण म्हणले त्याने, आता त्याला नावं बी लसूण, कांदा, टमाटो असं द्यायला लागले सगळ्यांनी. म्हणजे ते टाकले की फटाफट फुटायला सुद्धा. पण त्याच्या पाठीमागे पण फिजिक्स काय ते पण लक्षात घेत चला. एक पातळ कागद आहे आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक खडे टाकलेत बघा, ते काय टाकलेत, आणि त्याला जर खाली टाकलं म्हणजे फ्रिक्शन झाल्यामुळे ते काय होतं, तिथं स्पार्क होतं, त्यामुळे पटकन आवाज येतोय. म्हणजे याला काय म्हणलं जाते, ते काय धुळा लेस, त्याला काय म्हणतो आपण, पोल्युशन लेस फटाकडे आलेत असं म्हणायचं आपण. म्हणजे आवाज तर पाहिजे आपल्याला, पण पोल्युशन पण नकोय. पण साऊंड पोल्युशन तर होणारच आहे, किती केलं तर तिकडं. पण ते झाला तिकडला भाग. पण याच्या पाठीमागे पण हळूहळू फिजिक्स यायला चालू झालं. ते एक्सप्लोजन ते पण फिजिक्सच आहे, ते सुतळी बॉम्ब म्हणतो. पण फक्त एवढं काम करू नका. बऱ्याच लोकांना सवय असते, कुत्र्याच्या शिफ्टीला बांध फटाके वाजव, किंवा कुठंतरी एखादं ते हे घे, वाटी घे, त्या वाटी खाली टाक टुपकून वर उडतंय. अरे लय खेळात तर एवढे कुटाने करतात लेकरं, अरे खूप भयानक कुटाने करतायत हा ना. ते याच्यामध्ये काही लोकांना ती सवय आहे, रॉकेट म्हणतो आम्ही लहानपणी उडवायचो. ते असं लावलं की सुई करून त्याला जर तिरकं बसलं दुसऱ्या छपरावर गेलं. एक तर गावाकडे छपर लय असायचे, ते जळूनच बसते. त्यामुळे एवढी काळजी घ्या की आपलं फटाका लोकांच्या घरात जाऊ नये, एवढीच फक्त काळजी घ्यायचं. इकडे बघायचं आपण ह्या स्टोक्सचा दिवा काय म्हटलाय तो बघू आपण. आता स्टोक्स लॉ मध्ये सगळ्यात महत्वाचं एक फ्लुइड घेतलं, विस्कस फ्लुइड घेतलं. कसलं फ्लुइड घेतलंय? विस्कस फ्लुइड मध्ये एक छोटीशी गोटी घेऊ, दॅट इज एन स्पियर. त्या स्पियरचं मास स्मॉल m, त्याला आपण कुठं टाकायचं, या विस्कस फ्लुइड मध्ये टाकलं. त्याने टाकून ऑब्झर्व केलं आणि त्याला लॉ बनवलाय. काय काय करतो, काय करतील, काय हे पत्या नाही. ओके, सो हे नवीन नवीन दिवे लावले तुम्हाला. मलाही असं वाटतं की तुम्ही पण नव्या पिढीला नवे दिवे काढून ठेवावेत असं वाटतं. आता इथं बघा, याला आत टाकला, याला टाकला म्हणजे काय झालं, द विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेडियस ऑफ स्पियर. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाशी असणार आहे, पहिलं रेडियस ऑफ स्पियर. Okay, so next the viscous force is a small force, or that small sphere is directly proportional to the velocity in the fluid. त्या फ्लुइड मध्ये जे त्या स्पियरची वेलोसिटी असणार आहे ती वेलोसिटी, and the viscous force is directly proportional to the coefficient of viscosity. Then F V viscous force in the medium, that is directly proportional to the nRV लिहितो मी. सो इथं सिम्पली फॉर्म्युला काय लिहिता येईल, हे 6 पाय काय आहे, हे कॉन्स्टंट आहे. हे कोणाचं कॉन्स्टंट आहे, हे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट nRV. So FV equal to 6 pi nRV, and is the coefficient of viscosity. ओके, हे सिंपल फॉर्म्युला किंवा सिंपल लॉ कोणाचा आहे, स्टोक्स लॉ आहे. हा स्टोक्स लॉ वापरून आपण टर्मिनल वेलोसिटी हे आपण एक्सप्लेन करतोय. टर्मिनल वेलोसिटीची व्हॅल्यू काढतोय हा स्टोक्स लॉ वापरून. आता स्टोक्स लॉ वापरून आपण कुठले टर्मिनल वेलोसिटीचा व्हॅल्यू काढतो, आपण काय केलं, कन्सिडर वन विस्कस फ्लुइड or a viscous medium, we take as one sphere, that sphere drop on the
viscous or a liquid or a fall on the in a viscous fluid. ओके हे नरसळ्या इथं हे इथं लिक्विड फ्लो मध्ये जर याच्यामध्ये मी टाकत असेल तर इथं काय येतं रे हे याचं जे खालच्या साईडला येतं हे mg म्हणजे काय आपल्याला mg डाउनवर्ड फोर्स that is equal to fg किंवा mg as an weight of sphere काय येतं weight of sphere m is the mass of sphere इथं लिहितो इथं सेपरेट लिहितो वाटलंस तर m काय असणार आहे लेट m be the mass of sphere छोटा वाला r is the radius of sphere rho is the density of कुठला स्फियर सिग्मा इज द डेन्सिटी ऑफ हे जे आहे ते मीडियम आहे कुठलं विस्कस मीडियमचं जे सिग्मा असणार आहे ती डेन्सिटी असणार आहे एफव्ही काय असणार आहे एफव्ही विस्कस फोर्स असणार आहे एफव्ही काय विस्कस फोर्स कुठे ऍक्ट होतो इथं बघा हे विस्कस फोर्स म्हणजे हे कोणाला अपोज करणार आहे हे जे स्पियर आहे हे लिक्विड मध्ये असं खाली यायला लागले त्याला अपोज करणार आहे बरे त्याच्या आतमध्ये पडण्याच्या आधी हे लिक्विड सरफेस या स्पियर वर काहीतरी फोर्स ऍक्ट करतं दॅट इज कॉल्ड एज एफयू कसला एफयू हे एफयू काय आहे अपथ्रस्ट फोर्स काय आहे अपथ्रस्ट फोर्स दॅट इज कॉल्ड एज बायॉन्ड फोर्स बायॉन्ड हा एक सायंटिस्ट होऊन गेला ज्यानं फक्त हे स्पियर या सरफेस वर बरोबर येऊन आदळणार आणि ते सरफेस याच्यावर काहीतरी फोर्स अप्लाय करणार वरच्या साईडला एवढं सांगून खपून गेला सो तो जो आहे तो Fu इक्वल टू अपथ्रस्ट फोर्स ते जे ऍक्च्युअली काय असतं Fu इक्वल टू अपथ्रस्ट फोर्स ते म्हणजेच एक प्रकारचं वेट आहे म्हणजे या स्पियरचं असं त्याच्यावर येऊन आदळणार म्हणजे काहीतरी मीडियम अपोज करणार म्हणजे ते झालं mg असं धरूयात आपण मग mg धरलं म्हणजे माझ्या राजांनी राणींनो m म्हणजे काय मास इनटू व्हॉल्यूम येतं म्हणजे रो इनटू व्हॉल्यूम m इज इक्वल टू रो v मग मी असं लिहू का Fu इज इक्वल टू दिस इज रो v पण रो इथं न घेता मी इथं काय घेतो रे बाबांनो सिग्मा इज द डेन्सिटी ऑफ मीडियम म्हणजे इथं डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम बाबांनो व्हॉल्यूम कोणाचा आहे स्पियरचा आहे स्पियरचं व्हॉल्यूम किती आहे सिग्मा 1 अपॉन म्हणजे इथं व्हॉल्यूमची व्हॅल्यू टाकली मी 4/3 पाय r क्यूब इनटू सिग्मा आणि हे जे g आहे हे g ला g ऍज इट इज ठेवूया हे g म्हणजे अपथ्रस्ट जे फोर्स आहे तो 4/3 पाय r क्यूब सिग्मा g हा काय झाला अपथ्रस्ट फोर्स बाबांनो Fv म्हणजे विस्कस फोर्स हे स्टोक्स लॉ ने दिवा लावला 6 पाय n rv हे स्टोक्स लॉ म्हणजे प्रत्येकाचं जरा इक्वेशन्स लिहित जरा व्यवस्थित इथं बघा याचं इक्वेशन नंबर 1 हे इक्वेशन नंबर 2 हे इक्वेशन नंबर 3 इक्वेशन 1 ला थोडं व्यवस्थित मॉडिफाय करू पुन्हा मास बरोबर रो v ओके म्हणजे मास इक्वल टू हे कोणासाठी लिहिणार आहे मी त्या स्फियर साठी लिहिणार आहे m इक्वल टू रो v मीन्स m इक्वल टू रो इनटू हे v काय रे 4/3 पाय r क्यूब म्हणजे हे काय असणार आहे व्हॉल्यूम ऑफ द कोणाचा असणार आहे स्फियरचा असणार आहे कोणाचा असणार आहे व्हॉल्यूम स्फियरचा असणार आहे इथं बघूयात परत हे मासची व्हॅल्यू इथं उचलून टाकू म्हणजे काय डाउनवर्ड फोर्स that is W sphere बरोबर रो इथं लिहितो याला जरा सरळ लिहितो 4/3 पाय r क्यूब रो जी कुठून आलं हे तर m ची फक्त व्हॅल्यू टाकली आपण इथं ओके याला इक्वेशन नंबर 4 अरे देऊन टाका इक्वेशन काय ताण घ्यायचा नाही इथं बघा काय सांगता येईल बघा आता ह्या इक्वेशनवरून किंवा ह्या चित्रावरून by चित्र what we said upward force equal to downward force म्हणजे टोटल upward
force equal to total downward force. Total upward force equal to total downward force. So total upward force किती आहे रे बाबांनो? Fv plus Fu आहे. टोटल डाउनवर्ड फोर्स किती आहे? W स्पियर आहे. W स्पियर म्हणजे वेट ऑफ स्पियर आहे. ओके, सो जर बघितलं Fu किती आहे आपल्याकडं 6 पाय n r v. बघा ना इथे Fu. ओके, सो त्याच्यानंतर प्लस Fu किती आहे रे बाबांनो? Fu इथं दिलंय बघा 4/3 पाय r क्यूब सिग्मा g बरोबर W स्क्वेअर. W स्क्वेअर किती दिलंय? W स्क्वेअर बोला 4/3 पाय r क्यूब रो g. ओके, याच्यात काढायचं काय आहे? टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे v ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. म्हणजे ही व्हॅल्यू इथंच ठेवतोय मी. इथं बघा देअरफॉर 6 पाय n r v बरोबर इकडला कंप्लीट टर्म या साइडला शिफ्ट केला म्हणजे काय येतं 4/3 पाय r क्यूब. 4/3 पाय r क्यूब रो g मायनस 4/3 पाय r क्यूब सिग्मा g. आता याच्यामध्ये काय सेम टू सेम दिसतंय ते बघायचं. सो देअरफॉर सिग्मा 6 पाय n r v बरोबर माझ्या राजांनी राणीनं दोन्ही मध्ये काय सेम टू सेम दिसलंय? ओके, 4/3 पाय r क्यूब g पण दिसतंय ना. मग काय राहिलं? रो मायनस 9 मायनस 6 तसं नाही, रो मायनस सिग्मा. ओके, सो देन परत काय काय इथं काय पाहिजे? फक्त इथं v ठेवून टाकू, बाकी सगळे ढकलून देऊ. ओके, 4 पाय r क्यूब g अपॉन 3 गुणिले 6 पाय n r इनटू ब्रॅकेट मध्ये रो सिग्मा. r एक r डिस्काउंट झालं, पाय पाय गेलं, बे दोन्ही बे तिन्ही. ओके, सो बरोबर v बरोबर 2/9 2/9 2/9. इथं बघा हे 2/9. ओके, इनटू कोण राहिले बघा इथं काय काय राहिले? r स्क्वेअर g राहिले का? r स्क्वेअर g ब्रॅकेट मध्ये रो मायनस सिग्मा डिवाइड बाय काय राहिले? फक्त n म्हणजे कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. सो दिस इज युअर टर्मिनल व्हेलॉसिटी. हे काय असणार आहे तुमचं? टर्मिनल व्हेलॉसिटी v इज इक्वल टू 2/9 इंटू r स्क्वेअर g ब्रॅकेट मध्ये रो मायनस सिग्मा अपॉन n. सो इथं हे म्हणजेच काय? कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. r म्हणजे रेडियस ऑफ स्फियर, g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ज्या त्या स्फियर वर ऍक्ट झालंय, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ स्फियर, सिग्मा म्हणजे डेन्सिटी ऑफ मीडियम जे विस्कस मीडियम वगैरे आहेत त्याचं, आणि v म्हणजे काय असणार आहे? टर्मिनल व्हेलॉसिटी. सो दिस इज इक्वेशन फॉर द टर्मिनल व्हेलॉसिटी अँड स्टोक्स लॉ. डू यू अंडरस्टँड? ओके, राइट डाउन. इकडे लक्ष द्या. एक consider one tube. It's the area is changeable. इथं जे आपल्याला कन्सिडर करायचं आहे त्याने स्टेडी फ्लो ऑफ इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. कसं काय कन्सिडर करायचं आहे? इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड, बट फ्लो कसा असणार आहे? स्टेडी असणार आहे. वेलोसिटी कॉन्स्टंट असणार आहे, बट पॉइंट टू पॉइंट चेंज असणार आहे. वेलोसिटी कॉन्स्टंट असणार आहे स्टेडी फ्लोची, बट पॉइंट टू पॉइंट, पार्टिकल टू पार्टिकल, पॉइंट टू पॉइंट ही वेलोसिटी काय असणार आहे? चेंज असणार आहे. आता इथं बघताय तुम्ही, लेट A1 बी द एरिया ऍट A, ऍट पॉइंट A. A1 इज ग्रेटर दॅन A2. लेट A1 बी द एरिया ऍट पॉइंट A. ओके, v1 काय असणार आहे? वेलोसिटी असणार आहे. वेलोसिटी ऍट पॉइंट A. डेल्टा t काय असणार आहे? स्मॉल टाइम इंटरवल असणार आहे. स्मॉल टाइम इंटरवल कुठलं रे? E F G H एक स्लॉट कन्सिडर केलाय या ट्यूब मध्ये. या ट्यूब मध्ये एक स्लॉट कन्सिडर केलाय. कोणता कन्सिडर केलाय आपण इथं? E F G H. त्या ठिकाणी A कन्सिडर केलाय. तिथला जो एरिया आहे A असणार आहे. दुसरा एक स्लॉट आपण कन्सिडर केलाय P Q R S.
त्याचं जे एरिया आहे ते A2 एरिया आहे, तिथलं जे व्हेलॉसिटी आहे ते V2 आहे, तिथला जे डेल्टा टी आहे ऍज अन स्मॉल इंटरवल. लक्षात हे घ्या, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय याच्यामध्ये बघायचं आहे, कुठल्या गोष्टी फ्लो मध्ये बघायच्या आहेत. हे बघा याच्यामध्ये हे कंप्लीट याच्यामध्ये जे फ्लो होणार आहे तो कसा आहे, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं. पण एक लक्षात घ्या, इथलं कुठलंही तिथले जे मॉलिक्युल्स आहेत किंवा तिथले जे फ्लुइड्स आहे ते इथं पाईप मध्ये एवढं पूर्ण भरून असतं, तरी पण इथं गेल्यानंतर हे काय होणार आहे, कॉम्प्रेस, इनकॉम्प्रेसिबल. जसं की आता याला थोडं इमॅजिनेशन कसं करायचं, आपल्या घरी नळाला पाणी आलंय, पाणी आल्यानंतर आपल्याला ते पाणी पाईप न वापरतो आपण, पण आपल्याला थोडं दूर पाहिजे असतं, तर आपण काय करतो, त्याच्या समोर ते तोंडाचे नळाचे पाणी जिथं नाही येतं त्याच्या समोर असं प्रेस करतो, बोट लावतो, म्हणजे ते काय होतं रे, पाणी थोडं पुढे जातं, पाणी थोडं पुढे जातं, पण कमी जातं का, जेवढं पाणी येते तेवढंच जाणार आहे ना. म्हणजे पाण्याची व्हेलॉसिटी चेंज झाली आहे का, नाहीये. आपण काय अप्लाय केलंय, आपण त्याचं ते एरिया जे आहे तो एरिया स्मॉल केला, म्हणजे व्हेलॉसिटी ती थोडं पुढे गेलंय, जेवढं पाहिजे होतं त्याच्यापेक्षा ते काय झालंय, पुढे झालंय. पाणी कमी गेलंय का, पाणी तेवढंच आहे का, पाण्याचं वजन कमी झालंय का, नाहीये, हे तेवढंच राहणार आहे. म्हणून डोक्यात हे घ्या की ह्या EFGH किंवा PQRS या ठिकाणी जे मास ऑफ मॉलिक्युल्स आहेत किंवा मास ऑफ जे फ्लुइड आहे ते काय असणार आहे, प्रत्येक मॉलिक्युलचं हे काय असणार आहे, सेम असणार आहे, वेगळं नाही. मग दोघांमध्ये काय वेगळं आहे, इथं एरिया वेगळा आहे, इथं एरिया वेगळा आहे, इथली व्हेलॉसिटी वेगळी आहे, इथलं व्हेलॉसिटी वेगळं आहे. मग दोघांचं मला जर इथलं पुन्हा एकदा डेन्सिटी काय असणार आहे, दोघांची ही सेम असणार आहे. डेन्सिटी काय असणार आहे रे बाबा, या ठिकाणी दोघांची सेम असणार आहे. मग दोघांचं काय वेगळं आहे, या ठिकाणी वेगळं फक्त इथली व्हेलॉसिटी, इथली व्हेलॉसिटी, इथलं प्रेशर, इथलं प्रेशर, त्या मोमेंटला आपण हे चेक करायचं आहे. मग आता सध्या मला काय बघायचं आहे, या दोन पॉइंट मधलं मला काय सेम असतं, द मास ऍट एरिया कुठलं रे, EFGH इज इक्वल टू द मास ऍट एरिया कोणतं रे, PQRS. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, एकदम स्लोली आणि एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, एकदम सोपा कन्सेप्ट. काय आपल्याला सरळ सरळ या नळीतनं एक काय ढकलायचं आहे, फ्लुइड ढकलायचं आहे, वॉटर ढकलायचं आहे, त्याचं काय व्हेरिएशन बघतोय, त्याचं मास. आता मास बरोबर काय असतं रे, डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम असतं, बरोबर आहे का. डेन्सिटी म्हणजे ते लिक्विड मध्ये जे पण काय फ्लुइड आहे त्याचं डेन्सिटी. आता इथली व्हॉल्यूम जे घ्यायचं आहे, व्हॉल्यूम म्हणजे A इंटू H किंवा L. मी इथं जे घ्यायचं आहे ते V1 इंटू डेल्टा टी घेणार आहे. मी तिथं काय घेणार आहे, V1 इंटू डेल्टा टी. म्हणजे इथलं जे मला मास घ्यायचं आहे ते काय येतं, रो इंटू V1 किंवा मी इथं घेतो A1 V1 डेल्टा टी. सो दिस इज युअर मास ऍट EFGH. V1 is the velocity, delta t is the small interval साठी तेवढ्याच याच्यासाठी पास झालंय. हे एवढ्या याच्यासाठी याचं काय घेऊयात आपण, एवढ्याचं व्हॉल्यूम घेऊ. व्हॉल्यूम घ्यायचं म्हणजे हे डेल्टा, हे डिस्टन्स, हे डिस्टन्स पाहिजे ना, हे डिस्टन्स. आणि इथलं एरिया, डिस्टन्स म्हणजे व्हेलॉसिटी इनटू टाइम ना. डिस्टन्स म्हणजे काय, व्हेलॉसिटी इनटू टाइम. मग इथं टाइम किती लागलाय, डेल्टा टी इतकं. टाइम दोन्हीकडे तेवढंच आहे, बट व्हेलॉसिटी दोघांची काय वेगळी आहे. का वेगळे, एरिया वेगळा असल्यामुळं. काय वेगळा असल्यामुळं, एरिया वेगळा असल्यामुळं. म्हणजे जसं की इथं रो A2 V2 डेल्टा टी, म्हणजे व्हॉल्यूम इक्वल टू असं लिहू का मी, A इंटू इथं जर काय जे आहे सर तुमचं डिस्टन्स. मग डिस्टन्स म्हणजे आपल्याकडे काय, VA इंटू V1 इंटू डेल्टा टी, म्हणजे व्हेलॉसिटी इंटू डेल्टा टी. यालाच आपण व्हॉल्यूम अशा पद्धतीने लिहिलं. मग इथं काय लिहिलं, इथं रो इंटू V हे झालं व्हॉल्यूम, परत इक्वल टू रो इंटू हे झालं व्हॉल्यूम. कुठलं, या दोघांतलं इथल्या पॉइंटला इथल्या पॉइंटला इथनं काय एवढं पाणी आलं, म्हणजे हे काय झालंय अशा पद्धतीने इथनं फ्लो तर तिथनच येणार आहे.
म्हणजे पार्टिकलचं किंवा त्या मॉलिक्युलचं मास तर बदलणार नाही. म्हणजे हे मध्ये पाणी तर डिस्ट्रॉय झालेलं नाही, फ्लुइड तर डिस्ट्रॉय झालेलं नाही. म्हणजे डिस्ट्रॉय इट इज कांट डिस्ट्रॉय बट इट्स एन फ्लो ऑन दॅट पर्टिक्युलर A2 area. So that is we finding as an equation of continuity. So what we said here, this rho get cancelled, this delta t get cancelled. So A1 V1 equal to A2 V2. So you can easily find the V2 equation. V2 equal to A1 A2 into V1. That is, and we easily find the here V2 velocity. Or we can say it as an AV is equal to constant. We can say it as an AV is equal to constant. So that AV is equal to, you can write in this way also, volume per unit किंवा volume rate of flow of fluid. Volume rate of flow of fluid. dV upon dt, that is called as an AV. AV हे सिंपली काय सांगू शकतो, dV upon dt, that is also called as an volume flux. त्याला आपण अजून एक काय नाव आहे, व्हॉल्यूम फ्लक्स असं सुद्धा म्हणतोय. सो AV इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे A काय असणार आहे एरिया, V काय असणार आहे तर व्हेलॉसिटी असणार आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जरी अशी पाईप जरी छोटी करत गेला तरी पण जे पाणी आहे त्या पाण्याचं तेच सेम पाणी कुठं तिथनं फ्लो होणार आहे. आणि हे जे इक्वेशन आहे किंवा तिथलं जे काय फ्लुइड असेल, फ्लुइड म्हणा पाणी म्हणा, जे पण या पाईप मधून तुम्ही जे पास करणार आहात फ्लुइड किंवा लिक्विड, जे काय ते इक्वेशन ऑफ काय असणार त्याचा कंटिन्यूटी. आणि ते जे इक्वेशन आहे ते AV इक्वल टू कॉन्स्टंट, दॅट AV इज इक्वल टू dV अपॉन dt. और यू कैन सेड एज एन A1 V1 इक्वल टू A2 V2. तिसऱ्या ठिकाणी असेल तर A3 V3. अशा पद्धतीने याचा चेंज आपण इथं दाखवू शकतोय. बट इथं एक लक्षात ठेवा, इथं जो एरिया कन्सिडर केलाय किंवा इथं जो एरिया कन्सिडर केलाय B पॉइंटला, त्या ठिकाणी तिथलं जे फ्लुइडचं जे मॉलिक्युल्स आहेत किंवा त्याचं मास जे आहे ते काय असणार आहे, सेम असणार आहे. कुठलंही मास इथं डिस्ट्रॉय होणार नाही. हे झालं थेरी सिम्पली कुणाची, इक्वेशन ऑफ कंटिन्यूटीची. हे कुणाची झाली, इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी. ओके, यू कॅन राईट.